फिट अ स्ट्रेट लाईन ऑफ द फॉर्म y इज इक्वल टू ax प्लस बी टू द फॉलोइंग डेटा. आता आपल्याला हे स्ट्रेट लाईन इक्वेशन कशात फिट करायचे, आपल्याला म्हणजे सॉल्व्ह कशात करायचं ते सॉल्व्ह करून y इज इक्वल टू ax प्लस बी या फॉर्म मध्ये आपल्याला त्याचा आन्सर लिहायचे. त्या काढायसाठी आपल्याला त्याचं पहिले नॉर्मल इक्वेशनची मदत घ्यावी लागेल. जेव्हा लक्षात ठेवायचं, जेव्हा आपण फिट अ स्ट्रेट लाईनचे शब्द दिसेल किंवा फिट अ स्ट्रेट लाईनचं न्यूमेरिकल असेल त्याच्यामध्ये कोणतं इक्वेशन वापरायचं सॉल्व्ह करण्यासाठी, तर त्याच्यासाठी ए समेशन एक्स प्लस एन बी इज इक्वल टू समेशन वाय आणि ए समेशन एक्स स्क्वेअर प्लस बी समेशन एक्स इज इक्वल टू समेशन एक्स वाय हे नॉर्मल इक्वेशन वापरायचं, जेणेकरून आपल्याला आन्सर भेटेल आपलं स्ट्रेट लाईनचं. एक नेहमी लक्षात ठेवायचं, फक्त फिट स्ट्रेट लाईन झालं तर वाय इज इक्वल टू एक्स प्लस बी हे दिलेलं राहील आपल्याला. आणि ते कशाच्या मदतीने सॉल्व्ह करायचं आपल्याला, हे नॉर्मल इक्वेशनच्या मध्ये. नॉर्मल इक्वेशन बघितला, स्ट्रेट लाईन शब्द बघितला का पहिले 4 कॉलम करायचे. 4 कॉलम मध्ये एक्स वाय एक्स स्क्वेअर आणि एक्स वाय. आपल्या एक्स याच्यात एक्स जे व्हॅल्यू आहे त्या लिहून घ्यायचे पहिले. एक्स 0 6 8 वायच्या लिहायच्या 3 12 तर या व्हॅल्यू लिहून झाल्या. आता काय करायचं आपल्याला एक्स स्क्वेअर आणि एक्स वायच्या व्हॅल्यू फाइंड करायच्या. तर मग प्रत्येक व्हॅल्यू एक एक कॅल्सीमध्ये मॅन्युअली टाईप करत बसायची का नाही, फक्त एकच वेळेस करायची. काय करायचं, अल्फा एक्स परत 2 डॉट घ्यायचे, मग वाय. आता सर इकडे टेबल दिसतोय, जसं इकडे टेबल दिसतो आपल्याला तसंच आपल्याला कॅल्सीमध्ये बनवायचं. मग एक्स वाय, मग एक्स स्क्वेअर परत 2 डॉट आणि एक्स वायची व्हॅल्यू, मग एक्स आणि वाय मल्टिप्लिकेशन यांचं. मग सॉल्व बटन दाबायचं आणि एक्सची व्हॅल्यू 0 इज इक्वल टू दाबायचं आणि वायची व्हॅल्यू 3 परत इज इक्वल टू दाबायचं. मग एक्सची व्हॅल्यू 0 वायची व्हॅल्यू 3 आणि एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू किती, मग 0 आणि एक्स वायची व्हॅल्यू पण मग 0 येईल. आता नेक्स्ट, आता परत एक्सची व्हॅल्यू काढायची आपल्याला. एक्सची व्हॅल्यू 6 प्रेस करायची. 6 इज इक्वल टू वायची व्हॅल्यू 12 इज इक्वल टू, आता एक्सची व्हॅल्यू 6 वायची व्हॅल्यू 12, मग एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू 36 आणि एक्स वायची व्हॅल्यू 72. आता नेक्स्ट व्हॅल्यू काय आपली, इज इक्वल टू प्रेस करू 8 आणि 15 वायची व्हॅल्यू 15 इज इक्वल टू करू स्क्वेअरची व्हॅल्यू 64 आणि एक्स वायची व्हॅल्यू 120. नेक्स्ट व्हॅल्यू 10, एक्स इज इक्वल टू 10 परत इज इक्वल टू आणि वाय इज इक्वल टू 18 परत इज इक्वल टू. आन्सर भेटेल आपल्याला एक्स स्क्वेअरचा 100 आणि एक्स वायचं 180. तर असंच सगळे आन्सर आपण लिहून घेऊ. झालं, आपला टेबल तयार झाला. आता आपल्याला काय करायचं, या टेबलवरून याच्या समेशनच्या व्हॅल्यू फाइंड करायच्या. समेशनच्या व्हॅल्यू कशा फाइंड करायच्या, आता पहिले एन नंबर ऑफ व्हॅल्यू किती आहे, मग एन इज इक्वल टू किती आहे, मग 1 2 3 4 5 6 7 8, मग एन इज इक्वल टू 8 झालं. आता प्रत्येक समेशनची व्हॅल्यू प्रत्येक प्लेस करत बसायची का नाही, फक्त आता काय करायचं, मोड बटन दाबायचं आणि 3 प्रेस करायचा आणि 2 प्रेस करायचा परत. मग आपल्याला असं टेबल दिसेल, त्या टेबलमध्ये आपल्या फक्त व्हॅल्यू ऍड करीत चालायचं. मग एक्स मध्ये एक्स कॉलम मध्ये एक्सच्या व्हॅल्यू फाइंड करायची. मग 0 6 8 10 14 16 18 आणि 20 झाले. आपल्या 8 व्हॅल्यू आल्या. त्याच्यानंतर ॲरोचं बटन प्रेस करायचे आणि वायची व्हॅल्यू पुट करायचं. मग वायची व्हॅल्यू 3 12 15 18 24 27 30 आणि 33. आता झालं, आपला डेटा पुट करून झाला. मग एसी प्रेस करायचा आणि शिफ्ट 1. आता आपल्याला काय करायचं, समेशन काढायची. मग 3 प्रेस करायचा आणि समेशन एक्स साठी 2 प्रेस करायचा आणि इज इक्वल टू, मग समेशन एक्स किती आहे 92, मग इथं समेशन एक्स 92, मग समेशन एक्स इज इक्वल टू 92. आता समेशन वाय, मग समेशन वाय इज इक्वल टू समेशन वाय किती आपलं, समेशन वाय साठी काय करायचं, शिफ्ट 1 परत 3 प्रेस करायचा, समेशन वाय साठी 4 आणि इज इक्वल टू, मग समेशन वाय भेटेल आपल्याला 162. समेशन वाय इज इक्वल टू 162. त्याच्यानंतर समेशन एक्स स्क्वेअर परत शिफ्ट 1 आणि 5 शिफ्ट 1 आणि 3 प्रेस करायचा आणि समेशन एक्स स्क्वेअर साठी 1 प्रेस करायचा आणि इज इक्वल टू समेशन एक्स स्क्वेअर आपलं 1376. समेशन एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 1376 झालं. त्याच्यानंतर समेशन एक्स वाय, समेशन एक्स वाय साठी शिफ्ट 1 3 आणि समेशन एक्स वाय साठी आपल्याला 5 प्रेस करायला. 5 इज इक्वल टू समेशन एक्स स्क्वेअर इज 2340. समेशन एक्स वाय इज इक्वल टू 2340 झालं. आल्या व्हॅल्यू आपल्याला पाहिजे होत्या. आता त्या व्हॅल्यू नॉर्मल इक्वेशन मध्ये पुट करायचे. नॉर्मल इक्वेशन काय आहे, ए समेशन एक्स प्लस एन बी इज इक्वल टू समेशन वाय, ए समेशन एक्स स्क्वेअर प्लस बी समेशन एक्स इज इक्वल टू समेशन एक्स वाय. हे झालं आपलं नॉर्मल इक्वेशन. आता नॉर्मल इक्वेशन मध्ये व्हॅल्यू पुट करायच्या. मग ए समेशन एक्स ची व्हॅल्यू किती आहे 92, मग 92 ए प्लस एन ची व्हॅल्यू किती आपली 8 आणि 8 बी इज इक्वल टू समेशन वाय ची व्हॅल्यू 162. आता समेशन एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू 1376 ए प्लस आता समेशन एक्स ची व्हॅल्यू 92 बी इज इक्वल टू आणि समेशन एक्स वाय ची व्हॅल्यू 2340. या व्हॅल्यू पुट झाल्या नॉर्मल इक्वेशन मध्ये. आता या व्हॅल्यू म्हणजे इक्वेशन आता आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. म्हणजे सॉल्व्ह कसं करायचं, तर त्यासाठी मेथड आहे, आपण मॅट्रिक्स मेथडने सॉल्व्ह करू. मॅट्रिक्स मेथडने सोपं आहे, म्हणजे मॅट्रिक्स मेथडने सोपं आहे. तर काय करायचं, डेल्टा
पहिले डेल्टाची व्हॅल्यू काढायची. मग डेल्टाची व्हॅल्यूसाठी ए आणि बीच्या व्हॅल्यू मॅट्रिक्समध्ये टाकायच्या. मग 92 8 1 3 7 6 92 झालं. परत इज इक्वल टू आता कसं सॉल्व करायचं 92 मल्टिप्लाय बाय 92 मायनस 1376 मल्टिप्लाय बाय 8 क्रॉस मल्टिप्लिकेशन आणि मायनस करायचं. ठीक आहे. आता या व्हॅल्यू आपण पुट करू 92 मल्टिप्लाय बाय 92 मायनस 1376 मल्टिप्लाय बाय 8 इज इक्वल टू आन्सर आला आपलं मायनस 2544. डेल्टा ए ची व्हॅल्यू फाइंड करायची. मग डेल्टा ए ची व्हॅल्यूसाठी काय करायच्या त्या लास्टच्या दोन व्हॅल्यू आहे त्या घ्यायच्या. मग 162 आणि 2340 आणि आता डेल्टा ए ना मग डेल्टा ए ची व्हॅल्यू नाही घ्यायच्या. मग डेल्टा बी ची व्हॅल्यू घ्यायच्या. आता डेल्टा ए फाइंड करायचा ना मग फक्त बी ची व्हॅल्यू फाइंड घ्यायच्या आणि ए ची व्हॅल्यू सोडून द्यायच्या. मग बी ची व्हॅल्यू कोणत्या आहे 8 आणि 92 झालं. परत आता ते तसं सॉल्व करायचं 162 मल्टिप्लाय बाय 92 मायनस 2340 मल्टिप्लाय बाय 8. आता परत व्हॅल्यू आपण या पुट करू 162 मल्टिप्लाय बाय 92 मायनस 2340 मल्टिप्लाय बाय 8 इज इक्वल टू आन्सर आला आपलं मायनस 3816. आता नेक्स्ट डेल्टा बी ची व्हॅल्यू फाइंड करायची. मग डेल्टा बी इज इक्वल टू आता डेल्टा बी साठी जे ए ची व्हॅल्यू आहे त्या घ्यायच्या. आता डेल्टा बी साठी 92 आणि 1376 आणि ज्या बी च्या व्हॅल्यू होत्या त्या व्हॅल्यू सोडून द्यायच्या आणि डायरेक्ट लास्ट व्हॅल्यू द्यायच्या. मग उरलेल्या कोणत्या 162 आणि 2340 हा सिक्वेन्स लक्षात ठेवायचा फक्त. आणि या व्हॅल्यूचा आन्सर काढू आपण कसं 92 मल्टिप्लाय बाय 2340 मायनस 1376 मल्टिप्लाय बाय 162 त्याला ही व्हॅल्यू कॅल्सी टाकून 92 मल्टिप्लाय बाय 2340 मायनस 1376 मल्टिप्लाय बाय 162 इज इक्वल टू आन्सर आला आपला मायनस 67632. आता आपले आन्सर आले. आता आपल्याला याच्यावरून ए आणि बी ची व्हॅल्यू फाइंड करायची. मग ए इज इक्वल टू डेल्टा ए डिवाइड बाय डेल्टा इज इक्वल टू मग डेल्टा ए ची व्हॅल्यू किती आहे मायनस 3816 आणि डेल्टाची व्हॅल्यू मायनस 2544 इज इक्वल टू हे व्हॅल्यू कॅल्सी टाकू मायनस 3816 डिवाइड बाय मायनस 2544 इज इक्वल टू ए ची व्हॅल्यू आली 1.5 आणि आता बी ची व्हॅल्यू बी इज इक्वल टू डेल्टा बी डिवाइड बाय डेल्टा इज इक्वल टू आता डेल्टा बी ची व्हॅल्यू आपली मायनस 7632 डिवाइड बाय आणि डेल्टाची व्हॅल्यू मायनस 7632 डिवाइड बाय डेल्टाची व्हॅल्यू 2544 इज इक्वल मायनस 2544 इज इक्वल टू 3. मग आपल्याला ए ची व्हॅल्यू भेटली 1.5 आणि 3 बी ची व्हॅल्यू भेटली 3. मग त्या इक्वेशन मध्ये कसं टाकायचं y इज इक्वल टू ax प्लस b ही आपल्याला स्ट्रेट लाईनची इक्वेशन आहे. त्याच्यात व्हॅल्यू कशा पुट करायच्या मग y इज इक्वल टू a ची व्हॅल्यू 1.5 ax प्लस b ची व्हॅल्यू 3 हे झालं आपलं स्ट्रेट लाईनचं इक्वेशन. आता हेच इक्वेशन एवढं तामझाम करतं हे जे आपलं एवढं तामझाम केलं आपण हे न करता कसं सॉल्व्ह करायचं आपण मग जे स्टॅटिस्टिक्स मध्ये ज्या व्हॅल्यू पुट केल्या होत्या स्टॅटिस्टिक्स मोड मध्ये ज्या व्हॅल्यू पुट केल्या त्या शिफ्ट 1 प्रेस करायचं आणि 5 प्रेस करायचं रिग्रेशन तिथं आपल्याला ए दिसेल. ए 1 प्रेस करायचं 1 जर प्रेस केलं तर ए ची व्हॅल्यू भेटेल आपल्याला 3. पण कॅल्सीमध्ये काय जो ए ती बी ची व्हॅल्यू आहे जेव्हा कॅल्सीमध्ये सॉल्व्ह करतो आपण जो ए ती ऍक्च्युली बी ची व्हॅल्यू असते. मग बी इज इक्वल टू 3 आणि बी इज इक्वल टू ए ची व्हॅल्यू असते. मग बी इज इक्वल टू मग कॅल्सीमध्ये जर आपण शिफ्ट 1 प्रेस केलं आणि परत 5 केलं आणि बी साठी 2 प्रेस केलं इज इक्वल टू केलं तर बी ची व्हॅल्यू येईल 1.5. म्हणजेच काय कॅल्सीमध्ये जर सॉल्व्ह करतो म्हणजे बी ची व्हॅल्यू ती ऍक्च्युली आन्सर मध्ये ए ची व्हॅल्यू असते आणि ती मॅच पण झाली आपली. तुम्हाला जर व्हिडिओ खरंच इन्फॉर्मेटिव्ह आणि सोपा वाटला असेल तर तुमच्या मित्रांपर्यंत पण शेअर करा आणि तुम्ही जर नवीन असाल या चॅनलवर तर इंजिनियर एक्सपेरिमेंट चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. या व्हिडिओला लाईक करा आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.